ती म्हणजे विधान परिषदेसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे। भाजपने ज्यांना काल उमेदवारी जाहीर केलेली आहे त्यापैकी एक पंकजा मुंडे आज त्या उमेदवारी अर्ज भरणार आहेत। पंकजा मुंडेंना उमेदवारी जाहीर झाली त्यामुळे त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठा जल्लोष पाहायला मिळाला। सकाळपासून पंकजा मुंडेंच्या कार्यालयाबाहेर कार्यकर्त्यांनी गर्दी केली। कार्यकर्त्यांनी पंकजा मुंडे यांना आता मंत्रिपद द्यावं अशी ही मागणी केली आहे। तर कार्यकर्त्यांशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी विशाल सवणे यांनी। पंकजा मुंडे यांच्या कार्यालयाबाहेर आहे आणि त्या कार्यालयाबाहेर कार्यकर्ते जे आहेत त्यांची मोठी गर्दी जी आहे ती या ठिकाणी पाहायला मिळते। पुष्पगुच्छ देखील घेऊन आलेले आपण थेट कार्यकर्त्यांकडे जाऊया, त्यांच्या काय भावना आहेत हे जाणून घेऊया। ताईंचं पुन्हा एकदा पुनर्वसन झालेलं आहे, पुनर्वसन याकडे कसं पाहता? संधी पुनर्वसन म्हणजे आता लोकसभा ज्यावेळेस झाली त्याच्यानंतर जो पराभव झाला आमचा निसटता तो आमच्या खूप जिव्हारी लागला होता। भरून काढण्यासाठी कुठेतरी आता अशा सर्व जमिनीवरच्या किंवा लोकांमधल्या नेत्यांमध्ये अशी संधी बऱ्याच जणांना मिळेलही पुढे, पण ताईंना दिली ती एक फुंकर घातली आमच्या दुःखावर किंवा आमच्या जखमेवरती। ही खूप चांगली गोष्ट आहे आणि इथून पुढच्या काळामध्ये भाजपसाठी मुंडे समर्थक असतील, ताई समर्थक असतील ते पूर्ण जीव ओतून काम करतील। विधानसभेला पूर्ण याचं भाजपला किंवा महायुतीला फायदा होईल। महाराष्ट्रातले जे निष्ठावंत कार्यकर्ते आहेत किंवा मुंडे साहेबांच्या बरोबराला काम केलेला प्रत्येक कार्यकर्ता आहे किंवा जो थोडाफार आता बाजूला आपण म्हणूयात की प्रकाश होतोतून बाजूला गेलेला आहे, हा प्रत्येक महाराष्ट्रातला कार्यकर्ता आता आनंदी झालेला असणार आहे। त्यांना एक परत उत्साह येणार आहे आणि निश्चितच आता ते खूप जोमानं चांगल्या पद्धतीनं कामाला लागतील आणि निश्चितच ताई पण काम चांगलं करतील याच्यावर सगळ्यांना विश्वास आहे।